धारावी, ज्याला आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून संबोधलं जातं, आता याच धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलंय। देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीनं या प्रकल्पात आपली रुची दाखवली आहे। अदानींच्या कंपनीनं 5,690 कोटी रुपयांची बोली लावत हा प्रकल्प आपल्या हाती घेतलाय। या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीतील लोकांना नवीन घरं बांधून देण्याचा मानस आहे। मात्र या पुनर्विकासासाठी धारावीतील रहिवाशांना जबरदस्तीने स्थलांतरित केलं जात असल्याचा आरोप होतोय। या संदर्भात महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि धारावीचे स्थानिक नेते विरोधात उभे राहिलेले आहेत। धारावी ही मुंबईतील गलिच्छ वस्ती म्हणून परिचित आहे। या झोपडपट्टीत विविध जाती धर्माचे 10 लाखांहून अधिक लोक राहतात। 600 एकरांमध्ये पसरलेल्या या भागात सुमारे 60,000 झोपड्या आहेत। तसंच या ठिकाणी 13,000 लघु उद्योगही कार्यरत आहेत। धारावीतील बहुतांश रहिवासी हे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात। अत्यंत दाटीवाटीनं या झोपडपट्टीत लोक राहतात। जर एखाद्या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याचा प्रसार मोठ्या झपाट्यानं या भागात होतो। आता धारावीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मोहीम आखली जाते। या प्रकल्पात अदानी ग्रुपचे 80% तर सरकारचे 20% आर्थिक सहभाग आहे। या प्रकल्पामुळे धारावीतील गरीब लोकांसाठी आधुनिक आणि स्वच्छ निवास व्यवस्था उपलब्ध होईल असं सरकारचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे आम्हाला आमच्या जागेचा योग्य तो मोबदला आणि आमच्या शर्तींवर पुनर्वसनाची हमी मिळत नाही असं सांगत स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केलाय। धारावीतील बहुतेक रहिवासी हे तमिळ, मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अनेक समुदायाचे आहेत। हरियाणातील वाल्मिकी समुदाय तर इथं मागील 136 वर्षांपासून वास्तव्याला आहे। पण या झोपडपट्टीत सर्वाधिक संख्या ही मुस्लिम समुदायाची आहे। स्थानिक लोक सरकारच्या पुनर्विकास प्रकल्पाला कडवा विरोध करत आहेत। त्यांना काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच इतर विरोधी पक्षांची साथ लाभत आहे। अदानींच्या कंपनीकडून येथील रहिवाशांचा सर्व्हे करण्यात आला। त्यात त्यांनी अनेक वर्षांपासून राहत असलेल्या धारावीकरांकडे योग्य कागदपत्र नसल्याचं सांगितलं। धारावीकर हे पिढ्यानपिढ्या धारावीत राहत आहेत, तरी देखील त्यांना कागदपत्र नसल्याचं कारण देत घर रिकामी करण्यास सांगितलं जात आहे। हा धारावीकरांवर अन्याय आहे। त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा कटकारस्थान आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात विरोधाची भूमिका घेतली आहे। त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे। तसंच धारावी विधानसभा मतदारसंघात 3 वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला आमदार तसंच सध्याच्या विद्यमान खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय। धारावी झोपडपट्टी ही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येते आणि इथं याआधी शिवसेनेचा खासदार होता। धारावीतील स्थानिक लोकांच्या भूमिकेला पटोले आणि गायकवाड यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय। त्यांनी प्रकल्पाबद्दल चर्चा न करता घेतलेले निर्णय निषेधार्ह असल्याचं म्हटलंय। धारावी भागातील रहिवाशांचा विश्वास स्थानिक नेत्यांवरती असल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या प्रकल्पाविरोधात ठाम आहेत। त्यांनी धारावीतील मोठ्या मुस्लिम लोकसंख्येमुळे भाजप सरकार जबरदस्तीनं हा प्रकल्प पुढे नेण्याचा अट्टहास करत असल्याचा आरोप केलाय। पण धारावी पुनर्विकास प्रकल्प भविष्यातील धारावीचं चित्र बदलू शकतो। असं असलं तरी या प्रकल्पासाठी सरकारला स्थानिक लोकांचा विश्वास जिंकणं आवश्यक आहे।